जो जाये बद्री तो कधी न ये उदरी, जो ये उदरी तो कधी न होय दरिद्री, अशी बोलीभाषेतील म्हण आहे जी बद्रीनाथा संदर्भात आहे. म्हणजे बद्रीनाथ जर 4 वेळा दर्शन केलं तर ती व्यक्ती परत उदरात येत नाही, म्हणजे तिला जन्म मृत्यूंच्या फेऱ्यातून मुक्तता प्राप्त होते आणि मोक्ष प्राप्ती होते. आणि जर ती व्यक्ती चुकून जन्माला आली, उदरात आलीच, तर ती कधीही दरिद्री होत नाही, असा बद्रीनाथांचा महिमा आहे. पण आपल्याला फक्त एक बद्रीनाथ माहिती आहे, ज्याला म्हणतात बद्री विशाल किंवा विशाल बद्री. पण एकूण 7 बद्रीनाथ आहेत. विशाल बद्री, योगध्यान बद्री, ध्यान बद्री, आदि बद्री, अर्ध बद्री, भविष्य बद्री आणि शेवटचं आणि सुंदर वृद्ध बद्री. नर आणि नारायण या पर्वतांच्या मध्ये बद्री विशाल म्हणजे आपण जे बद्रीनाथला जातो ते मंदिर स्थित आहे. पण येत्या काही काळांमध्ये, वर्षांमध्ये नर आणि नारायण पर्वत हे एकरूप होणार आणि रस्ता बंद होईल आणि बद्री विशाल म्हणजे आजचं बद्रीनाथ हे बंद होईल आणि भविष्य बद्री पुढे लोक दर्शन घेतील, असं शास्त्रात सांगितलंय. आजही भविष्य बद्री येथे एक शिळा आहे, त्यावर आपोआप विष्णूंचं चित्र कोरलं जात आहे, म्हणजे भविष्य बद्री तयार होत आहे. योगध्यान बद्री हे पांडुकेश्वरला आहे. पांडुराजाने म्हणजे पांडवांचे वडील पांडुराजा यांनी इथे विष्णूंची उपासना केली होती, ते पांडुकेश्वर. अत्यंत सुंदर जागा. मला पर्सनली अत्यंत आवडणारी जागा म्हणजे अणिमठ येथील वृद्ध बद्री. डोंगर आहे, त्याच्या डोंगराच्या उतारावरतीच एक छोटंसं 20-25 घरांचं गाव असेल, त्याहून सुद्धा कमी असतील. त्याच छोट्याशा डोंगराच्या उतारावरती शेती केली जाते. घराच्या पुढे छोट्याशा बाग, फुलं लावलेले, गाई, 2-4 गायींचा गोठा आहे आणि त्या छोट्याशा गावामध्ये मंदिर आहे. अगदी आपलं जसं कोकणात झुकतं मंदिर असतं, ठेंगणं मंदिर असतं, तसं एक ठेंगणं मंदिर आहे वृद्ध बद्री, ज्यात सत्यनारायण कथामध्ये एक प्रसंग आहे की विष्णू हे वृद्ध स्वरूपात दर्शन देतात, ते हे वृद्ध बद्री अणिमठ या गावात. असे एकूण 7 बद्री आहेत. आणि मुळात केदारनाथहून बद्रीनाथांचा महिमा मोठा आहे, कारण बद्रीनाथ हे 4 धामांपैकी एक धाम आहे आणि मूळ शंकराची जागा ही केदारनाथ नाहीये, तर बद्रीनाथ आहे. नवनाथ कथासार पोथीमध्ये सतत यांचा उल्लेख आहे. शंकराची जागा, महादेवाची जागा म्हणजे बद्रीनाथ. प्रत्येकाने या 7 बद्रीनाथांपैकी किमान 5 बद्रीनाथ तरी आयुष्यात एकदा तरी करावे, 4 वेळा करावे असं म्हणतात. जर तुम्हाला सुद्धा ह्या पंचबद्री आणि पंचप्रयाग स्नान आणि दर्शन करायचं असेल तर खालील नंबरवरती संपर्क साधा. 23 एप्रिलला बद्रीनाथांचं द्वार उघडत आहे आणि मी बद्रीनाथांच्या दर्शनाला त्याच दिवशी जात आहे. धन्यवाद.